तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही चाललो आहोत भिवंडीला. ते चाललो आहे मी तुम्हाला नक्की दाखवेन. आज संडे आहे. आज कुठे जाऊया, प्लॅन करूया. तर बोलो चला. तर आम्ही चाललो आमच्या कझिन्ससोबत. सगळे आमचे कझिन्स आहेत, ते आम्ही सगळं चाललो आज भिवंडीला. पुढे चाललो आहे तिथून तुम्हाला नंतर दाखवेलच पुढे. तर चला भेटूया आपण, काय तसं होईल. हॅलो गाईज, चला हे बघा आम्ही चाललो. आता निघालो. आमची ट्रेन आहे, दीडची ट्रेन. पालिकाची ट्रेन आहे. चला आम्ही आलो स्टेशनला. भिवंडीला चाललो आम्ही ट्रेनमध्ये बसलो. वा, आम्ही पोहोचलो आहोत पनवेल स्टेशनला. आम्ही ट्रेनची वाट बघतोय. ट्रेन आमची अजून आली नाही. आमची मंडळी इथं बसली आहे. मंदिरी मी आलो आता ट्रेनमध्ये. शेवटी बघा कुठली ट्रेनमध्ये आता आम्हाला. त्यामध्ये तुला कसं वाटतं या ट्रेनमध्ये? ते तुला कसं वाटतं ट्रेन? यांनी बुक केलेली आहे. काय बोलायचं तुम्ही याला बोल. तुला काय वाटतं? तो पण एक बरोबर आहे. जे काही बोलायचं आहे शैवीला बोला. आम्ही बोलतो गरीब काही ट्रॅव्हल केले. काय दिवस दाखवलेस रे ते. चला आता आम्ही आता बसलोय ट्रेनमध्ये. तर मग पोचलो का दाखवतो. ओके चला बाय बाय. गाईज आम्ही अजून ट्रेनमध्येच आहोत. 15 मिनटं झाली. आम्ही एकाच याच्यावर आहोत, एकाच जागेवर आहोत. आया सगळ्यात दोष शैलीवर आहे. तर आता आम्ही पोचलो. बघा तुम्ही दिसतो कसे बसे घाण एक्सपिरियन्स करून आम्ही शेवटी किती तास झाले माहिती आहे आम्हाला. आम्ही 2:30ला बसलो ट्रेनमध्ये आणि आता वाजलेत 4:45 वाजलेत आणि आता आम्ही भिवंडीला पोचलोय. तर सगळं याच्यामुळे झालेलं आहे. शैयूनी सांगितलं हसतो आणि एवढ्या जाम शिवाय घातलेल्या आहे. तर आता आम्ही बघा, आता आम्ही चाललो आमच्या डेस्टिनेशन आलो नाही अजून. आता आम्ही बाहेरनं टॅक्सी करणार आहोत. तर त्याच्यामुळे आता ऊन येतो समोर. पण सांग, सिग्नल जास्त लागला म्हणून. सिग्नलला 1 तास गाडी उभी होती, 1 तास. सो म्हणून उशीर झाला. तर बघा आता कसं काय आम्ही जाऊया. आता चाललो आहे, तुम्हाला दाखवतो पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच. तर भेटू गाईस. खरंच कसं बघा काय दिवस आलेत बघा. ट्रेनच्या पटरीवरनं चालतोय आम्ही. या व्हिडिओच्या पाठी एक बॅकग्राऊंड म्युझिक हां गाईज आमच्यासोबत प्लेनमध्ये जाणारी माणसं आहेत. जेव्हा ट्रेनमध्ये येतात तेव्हा काय हाल होतं बघता तुम्ही. आम्ही आता भिवंडी रोडला उतरलो आणि आम्हाला भूक लागली तर आम्ही वडापाव खाल्ला. आणि आता पुढे येऊन बघतो तर इथं टिक्क्याची गाडी आहे. हां यार, तिथे आम्ही ते बघा तिकडे वडापाव खाल्ला. इन शॉर्ट आमचा आज दिवस खराब आहे. आणि इथे मस्त टिक्का. कोणतं तोंड बघून आलो काय माहिती. याचा यो पन्नाची लागली. स्नेहा, तुम्हाला ही ट्रिप बद्दल काय बोलायचं? गाईज आम्हाला गाडी भेटलेली आहे. आम्ही आता ओला बुक केली आहे. रेल्वे स्टेशनवरून ओला बुक केली आहे. कसं वाटतं तुम्हाला ट्रॅव्हलिंग? एक्झॉस्टेड. काय बोलाल आज संडे ट्रिप बद्दल? काय
पोचलेलो आमच्या लोकेशनला. तुम्हाला आमचा लोकेशन दाखवतो. खूप सकाळपासून धावतोय आणि दाखवतो तुम्हाला. थांबा 2 मिनटात दाखवतो. तर हा बघा, हा गाईज भिवंडीमधला सर्वात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर तुम्ही बघू शकता. आणि खूप असं सुंदर असं केलेलं आहे बघा. गाईज आम्ही आतमध्ये आलेलो. काय सुंदर मंदिर आहे. आपलं श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा पूर्ण मस्त. इथं आज संडे आहे म्हणून खूप गर्दी आहे. काय सुंदर असं मंदिर बनवलं आहे गाईस, बघू शकता तुम्ही. वा वा वा. हे बघा मस्त किती सुंदर बनवलं आहे बघा. भिवंडीमधला परत मोठा आणि सुंदर असा मंदिर बनवलेला आहे. गार्डन मध्ये कोणी जाऊ नका. गार्डन मध्ये कोणीही जायचं नाही आहे, विनंती असेल. हा बघा अफजल खानांना मारताना पण आहे व्हिडिओ. विनंती असेल होत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या पट्यार आणि बरोबर. बघू शकता तुम्ही गाईस. वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र, तलवारे वगैरे सगळं आहे. सेल्फी काढू नका, विनंती असेल. सेल्फीसाठी कुठलाही पावनखिंडामधला लहान लहान लेकरांना सांभाळायचं आहे. कुठल्याही प्रकारे लाईटच्या उपकरणाला ते हात लावणार नाही याची. इथले एंट्री जिथं आहे ना, कुठं नाही. सर्व श्रीमंतांना विनंती असेल, आपण शिवरायांच्या महाआरतीसाठी मुख्य सभामंडपामध्ये जमायचं आहे. आरतीची वेळ आहे. काहीच तर आता मी शूट केलं आहे. आता मी तुम्हाला ड्रोन शॉट पण दाखवतो. ड्रोन शॉट एन्जॉय करू. आता आम्ही आलो मॅगडीमध्ये. बर्गर खातोय. सगळे दमलेत. आमची आता एक ट्रेन मिस झाली उरणची. सगळे धावत सुटलेले, पण आमची ट्रेन सुटली. आता लास्टची ट्रेन आहे 10:30ची. आमची 9:30ची ट्रेन सुटली. तर आता आम्ही मॅगडीमध्ये बसलो आहे, खातो आहे. मग आता निघतो आम्ही घरी. चला खाऊन तुम्हाला भेटतो. हॅलो गाईज, आता आम्ही आलेलो ट्रेनमध्ये.
बेलापूरला बेलापूरच्या ट्रेनला आलोय. बेलापूर टू उरण ट्रेनमध्ये बसलो आता. बाय बाय. तर हॅलो गाईज. तर काल आम्ही खूप दमलेलो, म्हणजे अक्षरशः ट्रॅव्हलिंगमध्ये आमचा पूर्ण दिवस गेला. तो ॲक्च्युली हा प्रवास सुखात झाला असता. आम्ही ॲक्च्युली गाडी घेऊनच जाणार होतो, पण आमचा भाऊ आहे शयू, त्यांनी सांगितलं की ट्रेननी जाऊ, कारण की ट्रॅफिक कमी भेटेल, कारण की भिवंडी त्या साईडला जरा जास्त ट्रॅफिक असते. सो आम्ही हा मार्ग सिलेक्ट केला. तर हा प्रॉब्लेम झाला. पण त्यांनी ॲक्च्युली आम्हाला त्रास असा झाला की ट्रॅव्हलिंगचा थोडासा त्रास झाला. ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे, भिवंडीपासून ते मंदिरापर्यंत जाईपर्यंत काही सोर्स नाही आहे जायला, कारण की तिथे टॅक्सी विक्सी पण नाही आहे. तर तुम्ही जर जाणार असाल त्या मंदिरात, छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिराजवळ, तर तुम्ही नक्की तुमची प्रायव्हेट गाडी घेऊन जा, कारण की ते खूप आतमध्ये आहे आणि तिकडे जायला म्हणजे कमी आहेत सोर्स. म्हणजे जास्त करून तुम्हाला ते 2-2, 3-3 रिक्षा चेंज करून जावं लागेल. मी एवढंच सांगेन की तुम्ही तुमची प्रायव्हेट गाडी असेल तर ती घेऊन जा, कारण की तिकडे जायला आणि खूप आतमध्ये आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा त्रास होईल जायला, बस दुसरं काय नाही. आणि आम्हाला पण नव्हतं माहिती कसं काय ते. मला वाटलं तिकडे काहीतरी भेटेल की टॅक्सी किंवा काय भेटेल, पण तिकडे काही आम्हाला भेटलं नाही. सो आम्ही तिकडनं कॅब केली. ते कॅबने आमचे काहीतरी 750 रुपये घेतले. आम्ही 7 सीटर घेतलेली, तर आमचे त्यांनी 750 रुपये घेतले. तिकडे सोडला, पण आम्ही त्याला सांगितलं की, आणि तिकडे परत यायला पण काही चान्स नाही गाईस, कारण की तिथे असतात रिक्षा, पण तिथं परत तुम्हाला चेंज करून यायला लागेल. त्यापेक्षा आम्ही त्या कॅबवाल्याला सांगितलं की तुम्ही थांबा इथे आमच्यासाठी. तर आम्ही त्याला मग राऊंड ट्रिपचे पैसे दिले. सो मग तिथनं आम्ही डायरेक्ट ती कॅब बेलापूरला घेतली आणि मग बेलापूरला येऊन आम्ही उरणच्या ट्रेनमध्ये बसलो आणि मग तिकडनं आम्ही घरी आलो. तर गाईज असा झाला फुल प्रवास. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा, आणि भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके, बाय बाय.